मी आयोगाला जाऊन भेटलो, त्याच्याच बरोबर आयजी साहेबांना भेटलो होतो, सीपींना भेटलो, क्राईम डिपार्टमेंटला भेटलो. या अनेक लोकांना भेटल्यानंतर या सगळ्यांना आम्ही विनंती केली होती की आमच्याकडे जे पुरावे आहेत ते आम्ही तुम्हाला दिलेले आहेत. ऋषीभाऊ गांगडे इथं आहेत, तर हे सर्व पुरावे आम्ही तुम्हाला दिलेले आहेत. एफडीएचा इन्स्पेक्टरचा पेपर जो MPSCच्या माध्यमातून घेतला जातो तो फुटलाय. त्याचे जे प्रश्न आहेत ते फुटलेत, हे आमचं सगळ्यांचं मत होतं. पण दुर्दैव असं MPSCने ते स्वीकारलं नाही. MPSCला आम्ही दबाव टाकून विनंती करून इन्व्हेस्टिगेशनला तपासाला तुम्ही सुरुवात करा असं सांगितल्यानंतर त्यांनी इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं. पोलीस विभागाने इन्व्हेस्टिगेशन चांगलं केले, अधिकारी चांगले, CP मुंबई त्याच्याचबरोबर PI देसाई यांनी चांगलं इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर काल रात्री 11 वाजता MPSCने मान्य केलं की FDAचा जो इन्स्पेक्टरचा पेपर आहे त्यातले प्रश्न हे फुटलेले आहेत. आम्हाला असं कळतंय की 3 अधिकाऱ्यांची नावं FIR मध्ये आहेत. अजून FIR आमच्यापर्यंत आलेलं नाही आणि इतर 6 लोक त्याच्यामध्ये आहेत, त्यांची नावं सुद्धा आमच्यापर्यंत आलेली नाही. आपण सगळ्यांनी एक गोष्ट जाणून घेतली पाहिजे, 1997ला MPSCचा पहिल्यांदा पेपर फुटला होता PSIचा, आणि त्यावेळेसचे अध्यक्ष जे होते MPSCचे, काय नाव होतं त्यांचं, कर्णिक, त्यांना जेलमध्ये टाकलं होतं. 1.5 वर्ष जेलमध्ये होते. आता विद्यार्थ्यांची मागणी, आमची सगळ्यांची मागणी आहे की FDAचा हा जो पेपर इन्स्पेक्टरचा फुटला, त्याचे जे प्रश्न फुटले, त्याच्याच बरोबर एक्साईजचा जो इंटरनल लेवलची परीक्षा असते त्याचं मार्किंग पॅटर्न फुटलं. त्यामुळे MPSCचे आत्ताचे जे अध्यक्ष असतील, सेक्रेटरी असतील, यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून या महिन्याच्या अखेरेसपर्यंत राजीनामा द्यावा आणि राजीनामा दिल्यानंतर एक स्वच्छ प्रतिमेचा, ज्याची प्रतिमा लोकांना माहिती आहे की स्वच्छ आहे, अशा व्यक्तीला अध्यक्ष म्हणून तिथं बसवावं. आणि आम्ही अजून एक विनंती करतो की हे जे काही तपास आहेत, FIR आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पब्लिक करा, लपून ठेवू नका. कालच्या पत्रामध्ये एकाच विद्यार्थ्याला हा पेपरमध्ये प्रश्न देण्यात आले असं सांगितलंय, ते साफ खोटे. अनेक लोकांची नावं आम्ही दिलेली आहेत. एक पेपर हा 40 लाख रुपयाला तिथं गेलेला आहे. त्यामुळे हा जो भ्रष्टाचार आहे, MPSCचा पेपर कधीच फुटत नव्हता. 1997 नंतर आत्ता तो पहिल्यांदा फुटलेला आहे. त्यामुळे कुठेतरी मुलं आता घाबरलेली आहेत. कारण का ह्याच्यातून आपण जर बघितलं तर PSI असेल, डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, या मोठ्या मोठ्या पदाच्या परीक्षा सुद्धा MPSCतून घेतल्या जातात. एक पेपर फुटला तर बाकीचे सुद्धा पेपर फुटू शकतात असं आता विद्यार्थ्यांना वाटत आहे. त्यामुळे इथं चांगला अध्यक्ष असणं महत्त्वाचं आहे. आणि पेपर घेत असताना हे चुकीचं उदाहरण आहे की एक पेपर ऑफलाईन पद्धतीने तिथं फुटला, कारण अधिकाऱ्यांनी फोडला. पण याच्यात आम्हाला येणाऱ्या परीक्षा ह्या ऑफलाईनच पाहिजे, ऑनलाईन नको, ही आमची ठाम मागणी. फक्त अध्यक्ष हा चांगल्या प्रतिमेचा या आमच्या आयोगाला तुम्ही द्यावा अशी सरकारला सुद्धा विनंती करतो. त्याच्याच बरोबर सामान्य प्रशासनाचे जे मंत्री आहेत, जे आदरणीय मुख्यमंत्री साहेब आहेत, त्यांनी सुद्धा या बाबतीत आज संध्याकाळपर्यंत या विद्यार्थ्यांना स्पष्टीकरण द्यावं. आणि अध्यक्ष तुम्ही बदलणार आहात का, कुठल्या व्यक्तीला तुम्ही अध्यक्ष बनवणार आहात, हे स्पष्टपणे विद्यार्थ्यांना सांगावं अशी मी त्यांना विनंती करतो. दादा, कंत्राटदारांचा एक प्रश्न आहे. एकीकडे तुम्ही MPSCच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी लढताय पेपर फुटी विरोधात, दुसऱ्या कंत्राटदारांचा मुद्दा आहे. आज दुसऱ्या कंत्राटदारांना आत्महत्या केल्या, सरकारकडे 40 लाख रुपये नव्हते असं त्याच्या घरच्याचं म्हणणं आहे. नांदेडचा तो होता, काम पूर्ण झालं पण पैसे सरकारने दिले नाहीत. जे देवकाते नावाचे जे कॉन्ट्रॅक्टर आहे, दुर्दैवाने त्यांनी तिथं आत्महत्या केली. खरं तर मला या सर्व मराठी कॉन्ट्रॅक्टरला विनंती करायची आहे, आपण रस्त्यावर येऊ, आपण लढू, आणि एकदा आपण एकजूट दाखवली ना तर आपल्याला यश आल्याशिवाय राहणार नाही. आजपर्यंत 6 कॉन्ट्रॅक्टरांनी दुर्दैवाने त्या ठिकाणी महाराष्ट्रात आत्महत्या केलेली आहे. आणि हे सर्व कॉन्ट्रॅक्टर मराठी आहेत. गुजराती कॉन्ट्रॅक्टरचे पैसे वेळेवर दिले जातात, आंध्र प्रदेशच्या कॉन्ट्रॅक्टरचे पैसे हजारो कोटी रुपये वेळेवर दिले जातात. पण मराठी कॉन्ट्रॅक्टरचे पैसे
90,000 कोटी रुपये हे तुम्ही जलजीवनचे घ्या, PWDचे घ्या, ग्राम विकासचे घ्या, नाही तर अजून कुठल्याही विभागाचे घ्या, 90,000 कोटी रुपये अजूनपर्यंत दिलेले नाहीत. याच्यात काही लोकांनी आपल्या पत्नीचे दागिने विकले, जमिनी विकल्या, घरं विकली, घरं कुठल्या तरी व्यक्तीला पैसे व्याजावर घेण्यासाठी तिथं तारण दिली. असं करून सुद्धा 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, 4 वर्ष झाले या लोकांचे पैसे येत नाहीत. मी विनंती परत एकदा करतो की कृपा करून आत्महत्या करू नका. आपण स्वाभिमानी लोक आहोत. आपली एकजूट आली ना, या सरकारला झुकू, गुडघ्यावर आणू. येत्या काळामध्ये या सर्व कॉन्ट्रॅक्टरनी निर्णय घ्यावा की पुढच्या महिन्यामध्ये एक स्पेशल अधिवेशन, हे कॉन्ट्रॅक्टरचं, मी राजकीय अधिवेशन म्हणत नाही, या सर्व कॉन्ट्रॅक्टरचं त्यांचं एक अधिवेशन त्याने महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या सेंटर ठिकाणी घ्यावं. आणि जे डिसेंबर महिन्यामध्ये नागपूरला अधिवेशन येते त्याच्या आधी सरकारने या सर्व कॉन्ट्रॅक्टरचे पैसे द्यावेत. नाहीतर ते अधिवेशन हे कॉन्ट्रॅक्टर व आम्ही सर्वजण या मराठी लोकांना ताकद देण्यासाठी हे चालून देणार नाही. हे मात्र इथं आमच्या पक्षाच्या वतीने एक कार्यकर्ता म्हणून इथं मी बोलून दाखवतो. नाही, बार्टी, सारथी, महाज्योती, त्याच्यावर TRT, या सगळ्या ज्या महत्त्वाच्या संस्था आहेत विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी काम करणाऱ्या, याच्यामध्ये सगळ्यांनाच एक वयोगट टाकलेला आहे 30 वर्षाचं. हे मान्य नाही या विद्यार्थ्यांना. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आणि मग या विद्यार्थ्यांची इच्छा असेल अजून काहीतरी शिकावं, PhD करावं, डबल पोस्ट ग्रॅज्युएशन करावं, आणि सरकार याच विद्यार्थ्यांना म्हणते आम्ही वयोगटाची मर्यादा तिथं टाकतोय. एका बाजूला 1,40,000 कोटी रुपयाचा शक्तीपीठ मार्ग जो शेतकऱ्याला नकोय, महाराष्ट्राला नकोय, फक्त सुरजागड म्हणजे गडचिरोलीमध्ये असणाऱ्या एका खान मालकाला मदत व्हावी यासाठी 1,40,000 कोटीचा तिथं रस्ता केला जातोय. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आमच्याकडे पुरावे 30,000 कोटी रुपयाचा मलिदा हा खाल्ला जाणार आहे, भ्रष्टाचार होणार आहे. तो पैसा तिकडे न वापरता या सर्व समाजाच्या जाती धर्माच्या मुलांसाठी वापरायला काय हरकत आहे? आदिवासी विद्यार्थी तिथं आंदोलन करतायत, त्यांना तिथं पाठिंबा सरकारकडनं दिला गेला पाहिजे. त्यामुळे हे सगळे जे मोठे मोठ्या संस्था आहेत, बार्टी असेल, महाज्योती असेल, सारथी असेल, अमृत असू द्या, TRT असू द्या, ह्या सर्वांना आमचा पाठिंबा. हे विद्यार्थी ज्याच्यासाठी संघर्ष करत आहेत ते योग्यच भूमिका, योग्यच मागण्यात त्यांना आमचा पाठिंबा आहे. आम्हाला जे कळलेलं आहे, MPSCचा पेपर FDAचा इन्स्पेक्टरचा 40 लाखापर्यंत सुद्धा गेलेला आहे. सुरुवातीला कदाचित तो 10-15 लाखाला गेला, नंतर तो वाढत 40 लाखापर्यंत गेला. तलाठी भरतीमध्ये सुद्धा एक पेपर 40 लाखाला तिथं गेला होता. त्यामुळे फक्त तलाठी भरतीमध्येच 3-3.5 कोटीचा भ्रष्टाचार झाला. आणि इथं जर आपण बघितलं तर 40 लाख नाही तर 30 लाख सुद्धा तुम्ही धरले तर अंदाजे 500-600 लोकांपर्यंत हा पेपर गेला होता. त्यामुळे हा आकडा तसा बघितला तर मला असं वाटतं की काही कोटीमध्ये तिथं जाईल. त्यामुळे हे दुर्दैव आहे. आता आपण पत्रकार परिषद आणि हा कार्यक्रम उन्हात घेतोय. ह्या सामान्य परिवारातली ही लोक आहेत, आई वडील उन्हात कष्ट करतात, इथं बिचारे हे संघर्ष करतात, आणि यांचं भवितव्य सुद्धा हे सरकार उन्हातच तिथं ठेवत असेल तर हे योग्य नाही. यांना योग्य न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. FIR आपल्याकडे FIR आलेली आहे. आता ती FIR कदाचित चुकीची असेल. न्यूज 18 तर्फे आम्ही सांगतो की ती FIR आम्ही हे करत नाही, पण त्याच्यात असं लिहिले ज्यांनी पेपर फोडलाय ना त्यांनी त्याच्या गर्लफ्रेंडसाठी पेपर फोडलाय. ही पोलिसांची माहिती आहे, आमची माहिती नाहीये. त्या FIR मध्ये अशी नमूद आहे की एकाच विद्यार्थिनीकडे तो पेपर गेला होता सुरुवातीला. एकाच विद्यार्थिनीकडे गेला असेल तर बाकीच्या विद्यार्थ्यांचं MPSCनं का नुकसान केलं, वेळेत ऍक्शन का घेतली नाही? हे बघा, याच्यात एकच विद्यार्थी नाही तर विद्यार्थिनी याच्यात जबाबदार आहे असं नाहीये. हा पेपर अनेक लोकांना दिला गेला आहे. काही विद्यार्थी असे आहेत की एकाच खोलीत 4 राहतात, त्या 4 पास झालेली आहेत. एका अधिकाऱ्याची मुलगा आणि मुलगी 2 पास झाली आहेत. त्यांचं तुम्ही अभ्यासाचं इतिहास थोडंसं काढा, तुम्हाला कळेल ते किती हुशार आहेत.
गुजरातमध्ये एकाच हॉस्पिटलमध्ये काम करणारे 6 लोक ते पास झालेले आहेत. असे अनेक उदाहरणं आहेत. नावं दिलीत, क्लासेसची नावं दिली आहेत. नांदेडचं कनेक्शन आहे, नंदुरबारचं कनेक्शन आहे, बार्शीचं कनेक्शन आहे. हे सगळे आम्ही तिथं दिले. आणि